ब्रिक्स परिवहन मंत्र्यांच्या बैठकीसाठी देश विदेशातून परिवहन मंत्री जे आहे ते नागपूरमध्ये दाखल झालेले आहे। परंतु त्यांच्या नजरेस नागपुरातील काही अस्वच्छता, जिथे बांधकाम सुरू आहे, बांधकाम साहित्य ठेवलेलं आहे, हे सगळं दृश्य येऊ नये म्हणून नागपूर शहरात ठिकठिकाणी अशा प्रकारचे पांढरे पडदे जे आहे ते लावण्यात आलेले आहे। मी सध्या आहे नागपूरच्या ज्या ठिकाणी या विदेशी पाहुण्यांच्या जेवणाची व्यवस्था आहे, ज्या मार्गाने पाहुणे या ठिकाणी येतात त्याच ठिकाणी अशा प्रकारे कित्येक मीटर लांब असे पडदे जे आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। ब्रिक्स परिवहन मंत्र्यांची जी बैठक नागपुरात होऊ घातलेली आहे, या बैठकीसाठी विदेशातून वेगवेगळ्या देशातून परिवहन मंत्र्यांचं शिष्टमंडळ जे आहे ते नागपुरात दाखल झालेलं आहे। विचारमंथन सुरू आहे आणि ते ज्या मार्गावरून ते विदेशी पाहुणे जात आहेत त्या मार्गावर जिथे अस्वच्छता आहे, जिथे कचऱ्याचे ढिगारे आहे किंवा बांधकाम साहित्य ठेवलेलं आहे, तिथे अशा प्रकारे पडदे लावून तो परिसर स्वच्छ आणि सुंदर करण्याचा प्रयत्न जो आहे तो प्रशासनाच्या वतीनं केला जात आहे। नागपूर विमानतळ ते वर्धा रोड मार्गावर, याच मार्गावरून विदेशी पाहुणे जे आहेत ते ताडोबाला सुद्धा जाणार आहे, त्यामुळे या मार्गावर परिसर स्वच्छ दिसावा, सुंदर दिसावा म्हणून अशा प्रकारचे पांढरे कपडे लावण्यात आलेले आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।